नमस्कार मंडळी. आजचा जो ब्लॉग आहे ना, तर तो पालकांसाठी खरं तर खूप महत्वाचा असणार आहे. त्यामुळे हा जो ब्लॉग आहे तो पूर्णपणे नक्की बघा. कारण आता ज्या कमिंग जून मध्ये ज्या पालकांची मुलं पहिल्या स्टँडर्ड मध्ये पहिलीमध्ये जाणार आहेत, त्या पालकांनी खास करून बघावा. असा हा अत्यंत महत्वपूर्ण होणार आहे हा ब्लॉग. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आज आली आहे मी आज अशा एका शाळेमध्ये. ही शाळा खूप खास आहे, कारण मुंबईमध्ये शाळा आणि म्हणजे पालकांचा जे संभ्रम असतो की कुठल्या शाळेमध्ये टाकायचं, कुठल्या बोर्डला ऍडमिशन घ्यायचं, अनेक अनेक प्रश्न पालकांच्या मनामध्ये असतात. तर तुम्ही थोडासा म्हणजे जर तुम्ही मीरा भाईंदर मध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय चांगली शाळा म्हणजे चांगला पर्याय तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो अशा शाळेमध्ये मी आज आली आहे. आणि त्या शाळेच्या प्रिन्सिपल मिसेस मिनल मेनन मॅडम माझ्या सोबत आहेत. तर नमस्ते. शाळेचं नाव आहे फर्स्ट स्टेप ग्लोबल स्कूल. तर आपल्या प्रश्नांना किंवा या ब्लॉगला सुरुवात करण्याआधी मी मॅडमला सांगेल की तुम्ही तुमच्या शाळेबद्दल थोडीशी आम्हाला माहिती सांगा आणि तुमच्या शाळेचे फीचर्स की पालकांनी इथे ऍडमिशन घेण्यासाठी काय तुमच्या शाळेच्या ज्या फीचर्स आहेत त्या फक्त एक्सप्लेन करा. थँक्यू, धन्यवाद. ॲक्च्युली फर्स्ट एड ग्लोबल स्कूल जी शाळा आहे, आम्ही फार यंग आहोत असं बोलता येईल की 22-23 ही शाळा चालू झाली आणि ऑलमोस्ट ते तिसरं वर्ष आहे शाळेचं. 9वीचे टॉप आहे, पण प्रपोज CBSE शाळा आहे सध्याही. अँड एव्हरीथिंग इज ॲज पर द CBSE करिक्युलम अँड CBSE नॉर्म्स प्रमाणे शाळा चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजच्या तारखेला या शाळेत जर मी बोलायला गेली तर ही आहे की जे कोर अकॅडमिक असतं की जेव्हा आपण एखाद्या शालेय शिक्षणाविषयी बोलतो, ते शालेय शिक्षणामध्ये एक बरेच कंगोरे असतात, बरेच पार्ट्स असतात आणि त्या पद्धतीने कारण शिक्षण एक असा विषय आहे की एखाद्या व्यक्तिमत्व जे घडवलं जातं त्याच्यात शिक्षणाचा आणि कुठल्या शाळेत शिक्षण घेतलं जातं ह्याचा खूप मोठा रोल असतो. आणि त्या पद्धतीने बघायला गेलं तर मुलांचं जे ओव्हरऑल व्यक्तिमत्व आहे पूर्णपणे, ज्याला आपण ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणतो, त्याच्यासाठी जे जे करावं लागतं ते या शाळेमध्ये आम्ही त्याला प्राधान्य देतो. त्याचप्रमाणे त्यांचं शालेय शिक्षण जे अनेक विषय असतात त्यामध्ये त्यांचं जे बेसिक डेव्हलपमेंट आहे किंवा त्यांनी जे अचीव करायला पाहिजे, जी लर्निंग लेवल त्यांनी अचीव करायला पाहिजे त्या वर्षात, ती त्यांनी केली आहे की नाही याच्यावरती आम्ही विशेष मेहनत घेतो. 21व्या शतकाचे 4C बोलले जातात, म्हणजे कम्युनिकेशन, कोलॅबरेशन, कोऑपरेशन आहे आणि नंतर क्रिएटिव्ह थिंकिंग आहे आणि क्रिटिकल थिंकिंग आहे. तर या सगळ्यांचं जे डेव्हलपमेंट आहे ते या शाळेमध्ये विविध तऱ्हेने आपण करून घेतो. आता माहिती का, आजकाल पालकांसाठी ना प्रत्येक ठिकाणी बऱ्याच शाळा किंवा बरेच शालेय प्रतिनिधी हे मोठे मोठे शब्द वापरतात आणि त्यामुळे ना जे पालक आहेत ते बऱ्याचदा कन्फ्यूज असतात. बऱ्याचदा त्यांना असं वाटतं की काय मोठं काहीतरी सांगतायत, पण हे सगळं आपल्या शिक्षणात पहिल्यापासून आहे पहिल्यापासून आहे, त्याला आणि फक्त त्याला मॉडीफाय फक्त मॉडिफाय केलंय 21व्या शतकाच्या प्रमाणे आणि ते पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण मधल्या काळात शिक्षण क्षेत्रामध्ये असं झालंय की मुलांच्या या कंगोऱ्यांवरती लक्ष दिलं गेलं नव्हतं. पण जेवढं आता मी ऍज अ प्रिन्सिपल किंवा ऍज अ टीचर ही गोष्टी बघते, तर मला हे माहितीये की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि आपले जे शिक्षक आहेत किंवा आपल्या ज्या शाळा पहिल्यापासून या गोष्टींना नेहमीच प्राधान्य देत होत्या. फक्त त्यांना मोठं नावं दिलं गेली नव्हती, आता ती आहे. कारण काय झालंय मॅम, 21वं शतक फार वेगळं आहे. बरोबर. मोस्ट ऑफ द टाइम यू कॅन से दॅट इट्स अ डिजिटल डिजिटल आणि सेंचुरी, AI बेस्ड सेंचुरी आहे. तर सगळे जे विविध जॉब प्रोफाईल्स, जॉब्स अवेलेबिलिटी जे आपण म्हणतो किंवा मुलांसाठी करिअरचे जे ऑप्शन्स आहेत ते एकदम फटाफट बदलत चालले आणि त्यामुळे माहितीच नाहीये की आज 2 वर्षामध्ये ज्या गोष्टीला प्राधान्य आहे पुढच्या 2 वर्षात काय स्पीड येणार आलाय, आपल्या Yes. जगण्याला स्पीड आलाय, शिक्षणाला तो स्पीड स्पीड, आलाय, त्या स्पीडमुळे शिक्षण क्षेत्रात पण क्रांती आलेली आहे. बरोबर. आणि म्हणून आपल्याला मुलांना त्या दृष्टिकोनातून रेडी करून घ्यायचंय की त्यांच्या मुलांनी भविष्यामध्ये त्याचा Yes. त्यांना उपयोग होईल. बरोबर मॅम. कारण एक महत्वाची बेसिक लाईन ही आहे की दे शुड बी एबल टू स्टँड ऑन देअर ओन. बरोबर. त्यांना स्वतःची निर्णय घेण्याची क्षमता आणि स्वतःचं करिअर स्वतः घडवण्याची क्षमता आपण आणून द्यावी, एवढं आता शिक्षणाचं ध्येय राहिलं पाहिजे. कारण आपण आज असं बोलूच शकत नाही की पुढच्या 10 वर्षामध्ये नक्की कुठे असेल हे जग. बऱ्याच कारण दिवसाला नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, त्याप्रमाणे आपल्याला बदलावं लागतं. पण
तुम्हाला एक गंमत सांगू का? ऍज अ पॅरेंट म्हणून मी सांगते. मी माझ्या एका मैत्रिणीला जस्ट विचारलं, की तुझा मुलगा तू कुठल्या शाळेत टाकला? कुठल्या बोर्डला टाकला? तर मला सांगू गंमत एक वाटली, की तिने मला सांगितलं, की नाही, मी आय-सी-एस-सी बोर्डालाच टाकणार. कॉम्पिटिशन किती वाढते. म्हणजे जे आपण थोडं त्यातली गंमत थोडी बाजूला ठेवूयात. पण खरंच असं आहे का, की कॉम्पिटिशन आहे म्हणून मला आय-सी-एस-सी बोर्डाला टाकायचं किंवा आय-जी काय वगैरे बोर्डला टाकायचं. तर हा सगळा जो पालकांचा संभ्रम आहे, की सीबीएसई म्हणजे काय? सीबीएसई ला का ऍडमिशन घ्यावं? आय-सी-एस-सी ला का घ्यावं? मला जर म्हणजे स्पष्ट करून सांगा ना पालकांसाठी, की डिफरन्स काय आहे? बरोबर आहे. आणि ऍक्च्युली हे मी पण बऱ्याच वेळा फेस करते किंवा मी प्रत्येक पालकांना नॉर्मली भेटते. त्यामुळे बऱ्याच पालकांना संभ्रम असतो की कुठला बोर्ड. काही पॅरेंट ऑलरेडी मेंटॅलिटी रेडी करून येतात माझ्याकडे, की मला माझ्या मुलाला आय-सी-एस-सी पाहिजे किंवा माझ्या मुलाला मला सीबीएसई पाहिजे. तर बोर्डांमध्ये बोलायला गेलं तर काही आता कंटेंट वाईज फरक राहिलेला नाहीये. आफ्टर एनईपी 2020 ऑलमोस्ट जो कंटेंट आहे म्हणजे जे नॉलेज असतं पुस्तकामध्ये ते ऑलमोस्ट सगळ्या बोर्डसाठी आता सेमच. कारण कुठेतरी जाऊन आता एज्युकेशन ना एंट्रन्स एक्झाम्स वरती चाललंय. त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह एंट्रन्स एक्झाम इज गोइंग टू बी द बेस्ट लाईन जे प्रत्येक मुलाला फेस करावी लागणार. आणि त्यामुळे कंटेंट जे आहे प्रत्येक बोर्डाने ऑलमोस्ट सेम लेवलवरतीच आणलेलं आहे. एक शिक्षक म्हणून आम्हाला फार चांगल्या पद्धतीने ही गोष्ट माहिती आहे की आय-सी-एस-सी ची मुलं जी शिकतायत किंवा स्टेट बोर्डची ज्या मुलांच्या पुस्तकात आहे आणि सीबीएसईच्या पुस्तकात जे आहे ते ऑलमोस्ट आता सेम. म्हणजे असा संबंध असं कुठे नाहीये, की आज कॉम्पिटिशन वाढते म्हणून मी माझ्या मुलाला आय-सी-एस-सी ला टाकेल. वेदर त्याची आयक्यू लेवल काही असू देत. काहीच असं असतं, की प्रत्येक मुलाची जी हे असते, एक लेवल एक लेवल असते, बरोबर आहे. की प्रत्येक मुलगा त्याला फाईट नाही करू शकत, की बरोबर आहे. त्याला Just तुम्ही 90% त्याला येतात. टाकताय हा म्हणून ते माझ्या मुलाने Yes. जर टाकलं म्हणून मी कोणाचा तरी हेवा करून मीही माझ्या मुलीला जे काय असेल आय-सी-एस-सी ला टाकेल, आय-जी बोर्ड, आय-बी बोर्ड असं भरपूर आहे. तर पालकांनी ऍडमिशन पूर्वी काय विचार करावा, की काही पालक कसं बघतात बघा, इन्फ्रास्ट्रक्चर बघतात, की शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं तो आहे, एक महत्वाचा तिथे एसी आहे आहे point. का, तिथे स्विमिंग पूल आहेत का, ओके. वेदर ज्या गोष्टींना महत्व दिलं पाहिजे किंवा आपला जो प्रोफाईल हाय प्रोफाईल बघणं किंवा कुठल्या गोष्टींना पालकांनी साधारणतः ऍडमिशनच्या वेळेस महत्व द्यावं. ऍडमिशनच्या वेळेला पालकांच्या त्यांची जी ऍस्पिरेशन्स असतात ना, की त्यांना आपल्या मुलांसाठी काय पाहिजे त्याप्रमाणे ते निर्णय घेतात. आजचे न्यू जनरेशन पॅरेंट्स आहेत त्यामुळे त्यांचा अभ्यास पण फार चांगला असतो. गुगल जनरेशन आहे अर्थातच generation. आपल्याला प्रत्येक गोष्ट गुगलवरती अवेलेबल असते. पण अगेन ऍज आय टोल्ड टू माय लर्नर्स ती सेम गोष्ट आहे की गुगलवरची प्रत्येक गोष्ट करेक्ट नसते असं पण असतं. गुगल हा माहिती देतो, ज्ञान माहिती देतो, शिक्षक हा ज्ञान देतो. शिक्षकच देतो. आणि त्यामुळे मुलांना पण सांगते की तुमचं पुस्तक हा. आणि तुमचे शिक्षक हे तुमचे खरे आधारस्तंभ आहेत. गुगल इज ओनली फॉर इन्फॉर्मेशन. हा त्यामुळे मी काय पालकांना बरेच वेळ वाटतं की माझ्या मुलाला मला हे बनवायचंय तर मला हाच बोर्ड पाहिजे. तर एनईपी 2020 नंतर ऑलमोस्ट सगळ्याच बोर्डसाठी एनईपी 2020 आहे. ओके. त्यामुळे जे त्यांनी सजेशन दिलेत किंवा जे त्यांनी चेंजेस आणले ते सगळ्या बोर्ड्सना फॉलो करायचे. त्यामुळे आपण एक कुठेतरी जाऊन बोर्डच्या बाबतीमध्ये एका लेवललाच येतोय कंटेंटच्या बाबतीत. कंटेंटच्या बाबतीत. फरक फक्त परीक्षा पद्धतीमध्ये आहे. अच्छा. असेसमेंट पॅटर्न्स जे आहेत त्याच्यात फरक आहे. पण असं आहे का, की सीबीएसई बोर्डाला हा थेरोटिकल अभ्यासक्रम आहे, आय-सी-एस-सी ला हा प्रॅक्टिकल आहे, असा काही डिफरन्स आहे का? असं मी ऐकलंय म्हणून विचारते. डिफरन्स नाहीये असं नाहीये. आयसीएससी सीबीएसई मध्ये जास्त फरक नाहीच आहे. त्यांचं थोडंसं कंटेंट पुढच्या लेवलचं असतं. त्यामुळे जी मुलं अर्थातच हाताची पाचही बोटं सारखी नसतात. बरोबर. त्यामुळे आपल्याकडे अशी मुलं पण असतात की जे त्यांच्या लर्निंग लेवलच्या पुढचा अभ्यास करू शकतात. हा. अशी पण मुलं आहेत की जी लर्निंग लेवलच्या मागे असतात आणि अशी मुलं आहेत की जी लर्निंग लेवल्स अचीव्ह करतात. म्हणजे ती ॲव्हरेज मुलं आपण बोलू शकतो. त्यामुळे जी मुलं पुढे असतात त्यांच्या पालकांची नॅचरली होप्स असतात की माझ्या मुलाने पुढचं रेडी व्हावं. तर त्या टाईप मध्ये कंटेंट वगैरे आयसीएससीच्या कंटेंट जास्त आहे. पॅटर्न ऑफ द एक्झाम्स मध्ये जो फरक आहे जो आहे तो सीबीएसईच्या शाळांमध्ये कसं आहे, सीबीएसईच्या पेपर पॅटर्न्स मध्ये दे डोंट फॉलो द लॉट मेमरी कॉन्सेप्ट. ओके. मुलांना त्यांना कॉन्सेप्ट बेस्ड लर्निंग वरती आणतात. ओके. असं आहे. आणि हाच एक सगळ्यात मोठा फरक आहे की सीबीएसईच्या शाळांमध्ये का मुलांना काय काय पद्धतीने बनवलं जातं की जेव्हा 10th ला आपण अपेअर करतात तेव्हा आपल्याला हे माहित नसतं की 100% आपल्याला प्रश्न टेक्स्टबुक मधूनच येणार असतो. यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर कन्सेप्ट. सीबीएसई शाळांच्या पेपर सिस्टममुळे किंवा एक्झाम पॅटर्न्समुळे मुलं पहिल्यापासूनच स्वतःला ना कन्सेप्ट बेस्ड लर्निंग बरोबर कनेक्ट करतात. जे 11वी 12वी आणि नंतर ग्रॅज्युएशन लेवलच्या शिक्षणामध्ये हाच एज्युकेशनचा पाया आहे. कारण ॲज यू गो फॉर द कॉम्पिटेटिव्ह लेवल्स यू कॅनॉट बी डिपेंडंट ऑन द रॉट मेमरी क्वेश्चन्स अँड ऑन
You have to be connected with concepts and you have to be ready with concepts. So students has to be, it develops their thinking capacity. What we call it as highest order thinking skills. ओके तर ते सीबीएसईच्या एक्झाम पॅटर्न मध्ये फार चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात. ओके म्हणून कुठेतरी जाऊन पुढे जाऊन जेव्हा कॉम्पिटिशन लेवलला मुलं उभी राहतात तेव्हा ते पॅटर्नच्या अंडर त्यांनी अभ्यास केलाय ओके त्याचा डेफिनेटली त्यांना फायदा होतो हे मी नक्की बोलू शकते. ओके पण त्याच्याबरोबर हे पण आहे एक शिक्षक म्हणून मी हे बोलेन बिसाइड द सीबीएसई शिक्षक की ज्या मुलांना करायचं असतं किंवा ज्यांना त्या पद्धतीचं आहे म्हणजे त्यांना एक गोल असतं किंवा विश असतं की मला हे अचीव करायचंय मग भले ती मुलं परिस्थितीमुळे स्टेट बोर्ड मध्ये जरी शिकलेली असली हा 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 तरी त्या पॅटर्नला समजून हम्म. ते स्वतःला रेडी करू शकतातच. म्हणजे बॅरियर असा कुठला बोर्डाचा येत बॅरियर नाहीये. कधीच नसतो मुलांसाठी कारण जेव्हा तुम्ही 11वी-12वीला पोहोचतो ना मॅडम तेव्हा हे सगळ्या गोष्टी शाळेतच राहतात सगळ्यात चाललं कारण एव्हरीथिंग इज इक्वल. त्याच्यानंतर सगळे एका स्टेजला आलेले असतात स्टेजला आलेले येऊन असतात. फेस करतात. हा. त्यामुळे जर तुम्ही त्याला आधीपासून स्वतःला तयार करू शकता हा. जेव्हा जर तुम्ही तुमचं गोल CBSE फिक्स असेल की हे करायचं तर Yes. त्या रस्त्यावर तुम्ही कुठल्याही मार्गाने जाऊ शकता. जाऊ शकता 100%. आणि मॅम असं आहे का की समजा मला आज या वर्षामध्ये माझ्या मुलीला ऍडमिशन घ्यायचंय कुठल्या बोर्डाला पण ती मुलगी त्या बोर्डामध्ये म्हणजे तिथे सर्व्हाइव्ह करण्यासाठी तिचं असं काही आहे का की आयक्यू लेवल्स असा काहीतरी कॉन्सेप्ट मध्ये मी ऐकला की आयक्यू लेवल म्हणजे आपल्याला अंदाज येईल की या मुलीला ओढ कशाकडे आहे किंवा ही आयसीएससी ला जरी मी टाकलं हा. तरी मी त्याच्यामध्ये ती हे करू शकते का सर्व्हाइव्ह करू शकते का आयसीएससी मध्ये कारण शेजारी माझ्या घरा शेजारी समजा सीबीएसई शाळा नाहीये किंवा आयसीएससी नाही पण म्हणून मी टाकलं कारण ती माझ्या जवळ आहे पण मुलांचा मी त्या ठिकाणी विचार केला का की तिथे ती तो तिथला अभ्यासक्रमाला कुठलाही अभ्यासक्रम असा नसतो की जो त्या वयाच्या मुलांना जमणार नाही. कारण आपलं जे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क आहे ना त्याचे लर्निंग लेवल्स असतात ते त्यांनी दिलेले आहे आम्हाला की या वयाच्या या वर्गातल्या मुलांना एवढं जमलं पाहिजे आणि हे तुम्हाला करून घ्यायचंय आणि त्यात कुठेच पुढचं काही नसतं सगळं बेसिकच असतं. बेसिक असतं स्टेट बोर्डला पण तेच आहे सीबीएसई ला पण तेच आहे आणि कुठे बोर्डाने काहीच फरक पडत नाही. आता माझ्या पण माझं एक तुम्हाला आवाहन असे की तुम्ही पालकांना असं करा की पालकांचा एक अट्टहास असतो की तिला 90% आले तुला का 70% आले 80% आले तर ते पालकांसाठी तुम्ही काय आवाहन कराल की मुलांना प्रेशराईज करतोय का आपण कॉम्पिटिशनमुळे हा माझा सगळ्यात डायरेक्ट प्रश्न आहे. हा हो मॅम एकदम मनापासून आव्हान आहे. मुलं ऑलरेडी सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्समुळे त्यांच्या वयापेक्षा जास्तीच त्यांना नॉलेज दिलं जातं. जेव्हा आम्ही एक शिक्षक म्हणून सांगतो एका शैक्षणिक an educator knows that child should get the knowledge as per their brain development which is their age not बिफोर दॅट नॉट अबाउट दॅट. कारण त्याचा फरक पडतो. हे कोणी काही म्हटलेलं असेल की एखादा मुलगा जो 6वी मध्ये आहे त्याला जेव्हा 10वीच्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा 10वीच्या वयाच्या मुलाच्या ब्रेनच्या गोष्टी तो मुलगा शिकतोय किंवा ती मुलगी शिकते तर त्याने बऱ्याच गोष्टी बदलल्या जातात आणि बऱ्याच गोष्टीचा फरक पडतो. त्यामुळे आपण ते थांबवू नाही शकत आहे ना हे डिजिटलायझेशन थांबवू शकतो. माझ्याकडे दर दिवशी 3 पॅरेंट आहेत की मॅम सुनते नाहीये की मोबाईल स्क्रीन टाइम मधून दूर नाही होत. आप प्लीज कुछ करो आप डांट दो नाही सुनते. आता ह्या गोष्टीचा स्वीकार करायला पाहिजे स्वीकारावं लागेल की आपण मुलांना या गोष्टीपासून दूर नाही करू शकत. या बदलासकट आपल्याला त्यांना चांगल्या रस्त्यावरती पण ठेवायचंय. ते सुद्धा एक दुधारी शस्त्र आहे तुम्ही त्याचा चांगलाही वापर करू शकतो मोबाईलचा त्यातून तुम्ही नॉलेज बऱ्यापैकी नॉलेज आपण मोबाईल मधून पण स्क्रीन टाइम इज गोइंग टू बी देअर आणि त्या गोष्टीमध्ये आम्ही मग मुलांना वेगळ्या पद्धतीने ते कसं स्क्रीन टाइमला यूज करतील मुलं स्ट्रेस आहेतच. 100% रिक्वेस्ट आहे की ह्या मुलांचा तुम्ही हात पकडा. नाही मी तुला एक गंमत सांगते माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला तिची मुलगी आणि माझी मुलगी एकाच स्टँडर्ड मध्ये सिनियर केजी ला होती. तिने मला विचारलं की एवढं म्हणजे बघा कसं असतं तुझ्या मुलीला हे येतं का सिनियर केजीला माझ्या मुलाला अजून हे ते येत नाही म्हणजे सबस्ट्रॅक्शन ऍडिशन सबस्ट्रॅक्शन खरं तर सिनियर केजीचा नसायला पण पाहिजे ते खूप मोठी गोष्ट आहे पुढची. पण जर तिला येते तर तिचा आयक्यू वेगळा आहे तिचा आयक्यू कदाचित ती दुसऱ्या गोष्टींमध्ये पुढे असेल तिची मुलगी कदाचित त्या गोष्टींमध्ये माझ्या मुलीला ती मागे असेल असं आपण कंपॅरिझन एका तराजूत नाही मोजू शकत आपण. स्पॉट्स असतात कुठल्याही दोन मुलांची जी वाढ असते ना ती कधीच सेम नसते. बरोबर हळूहळू एकाची हळू झाली तर त्यावेळेला दुसऱ्याची फास्ट असते आणि दुसऱ्याचं जेव्हा स्लो असतं तेव्हा ह्याची फास्ट असते. त्याची स्किल्स वेगळे असतील त्याच्यामध्ये त्याचं प्रावीण्य वेगळ्या गोष्टींमध्ये असेल तर मला खरंच सांग माझ्या अनेक मैत्रिणींचा मला अनुभव आला की माझ्या मुलीला हे येत नाही मग तुझ्या मुलीला ते कसं येतं पण तुझ्या मुलीला काय येतंय त्यावर तू फोकस कर कदाचित तिचे स्किल्स वेगळे असतील तिला पेंटिंग येत असेल तिला क्रिकेट येत असेल
तर पालकांनी खरंच या गोष्टी मला सुद्धा Definitely वाटतं केलं की या पाहिजे. गोष्टी कारण टाळाव्यात. आपल्याकडे पण तसंच असतं, की आपण 7वी-8वी पर्यंत मुलांना ऑलमोस्ट सारे स्किल्स शिकवतो. हं. मग 9वी, 8वी-9वी मध्ये मुलांना कळतं, की आपल्याला कुठल्या गोष्टीची इंटरेस्ट इंटरेस्ट आहे. आहे, काय इंटरेस्ट आहे, आपल्याला मला समजतं. कशात पुढे बरोबर. जायचंय. हां, कारण जेव्हा मी पहिलीला टाकते तेव्हा मलाही कळणार नाही की माझ्या मुलीला कशात इंटरेस्ट आहे आणि तिलाही कळणार आहे. कारण ते मोस्ट ऑफ द टाइम पॅरेंट आपले जे ऍस्पिरेशन्स असतात ते त्यांच्यावर मुलांना लादतो लागतात. तो. त्यामुळे असं 100%. त्यांच्यावर आपण प्रेशराईज न करता, की एक 7वी-8वी पर्यंत त्यांनाही कळतं की त्यांना इंटरेस्ट कशात आहे आणि आपल्यालाही कळतं. त्यामुळे आपण 7वी-8वी नंतर जो डिसिजन आहे तो घेऊ पालकांना असं शकतो. वाटतं हे प्रचंड लेट झालं असं, हां, पण असं नसतं. असं नसतं. मुलांना एकदा ते कळलं ना फोकस, की हां. मुलं एकदम त्याच्यावरती व्यवस्थित वर्क करतात. करतात. हां, तर माझा पुढचा प्रश्न असा आहे, की समजा मी माझ्या माझ्या कन्व्हिनियंट नुसार माझ्या शेजारच्या शाळेत जी मला कन्व्हिनियंट वाटली तिथे मी त्या मुलीला माझ्या टाकलं. ती आय-सी-आय-सी असेल वेदर सी असेल. पण मला नंतर असं काही दिवसांनी वाटलं, की हिला हे पेलत नाहीये इथला अभ्यासक्रम तिच्या ह्याच्यानुसार होत नाहीये. तिला तो कव्हर होते. तिला जड जाते. तिला प्रेशराईज होते. आपण त्यांना प्रेशराईज यू नाही कॅन करू ऑलवेज शकत. चेंज द बोर्ड. ऑलवेज चेंज द बोर्ड. हां. हां, तर तो प्रश्न आता कसं असतं ना, आता स्टेट बोर्डमध्ये अभ्यासात एक फायदा काय असतो, हं, की कंटेंट ऑलमोस्ट सेम आहे, हं, पण तिथे ना क्वेश्चन्स डिसाइडेड असतात, कारण ते हं, टेक्स्टबुक मधून येतात. हं. त्यामुळे जी मुलं खूप मोठा अभ्यास नाही झेपू शकत किंवा ते नाही त्या गोष्टीसाठी नाही बनलेत, फक्त आई वडील बोलतात म्हणून ते सीबीएसई किंवा आयसीएसई अटेंड करतायत, हं. पण त्यांच्यासाठी ते खूप त्रास होतोय. अशी मुलं स्टेट बोर्ड मध्ये जाऊन पण पुढे जाऊच पुढे शकतात. जाऊ शकतात. 100%. हं, असतं. ऑलरेडी त्या मुलाला ज्याला आपण एवढं खांद्यावरती ओझं दिलंय बरोबर. आणि त्याला तुम्ही प्रत्येक वेळेला त्याला ऐकावं लागते, शाळेत ऐकावं लागते, त्याचा आत्मसन्मान, त्याचा आत्मविश्वास पण खाली जात खाली चाललाय. जातो त्यामुळे. त्या बरोबर. मुलाला असं वाटतंय की मी खरंच अभ्यास करू हां, शकत नाहीये. हां, हां. त्याची चूक नाहीच आहे ना, आतून की खचतात लहान आतून मुलं, खचतात की अभ्यासक्रम आणि म्हणजे त्याच्यातनं ते आणि स्पिरिटच जातं. आणि काही-काही मुलं अतिशय टोकाचं पाऊल उचलतात अशातून, ह्या उचलतात. कारण कॉम्पिटिशन मधून. कसं असतंय, की मुलं आपल्याला असं वाटतं, की मुलाला काय भावनिक विश्व, हं. मुलांना काय असतं. पण मुलांना काय सगळ्यात कळतं? हं. कॉम्प्लिकेटेड भावनिक विश्व मुलांचं खूप असतं किचकट असतं. आणि त्यांना ते आपण समजू पण शकत नाही. जसं आपण बघतो, की रोज फक्त आता असं होते, की पुढच्या भविष्यात एआय, रोबोटिक्स या गोष्टींमुळे जॉब्सची कमतरता बऱ्यापैकी कमी होणार आहे. होणार तर आहे जर 100%. ऑफकोर्स होणार आहे. तर एआय आणि ह्या जो अभ्यासक्रमामध्ये सीबीएसई मध्ये किती कव्हर केला आहे आणि आयसीएसई मध्ये म्हणजे जर समजा मला एआयच्या दृष्टीने जर एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत ऍडमिशन घ्यायचं तर सीबीएसई की आयसीएसई? नाही, आता कसं चालू आहे माहितीये का, 2 कंगोरे आहेत. एक म्हणजे स्किल म्हणून रोबोटिक्स किंवा एआय द्यायला सांगितलंय. इट्स नॉट कंपल्सरी. इट इज अप टू स्कूल व्हॉट दे वॉन्ट टू गिव्ह. हं, लाइक फायनान्शियल लिटरसी द्यायची आहे की रोबोटिक्स द्यायची आहे, शाळेचा निर्णय असू शकतो. बरोबर. दे हॅव गिव्हन अस द डिफरंट ऑप्शन्स ऑफ द हं, स्किल्स, स्किल. की तुम्हाला काय इंट्रोड्यूस करायचं, बट स्किल्स हॅज टू बी देअर. ओके. ते ह्याच्यासाठी की बरोबर. स्किलफुल इंडिया स्किलफुल. असं. हां. पण एआय इज गोइंग टू बी द पार्ट ऑफ लर्निंग लर्निंग. प्रोसेस. हां. ते आता आपण त्या एका क्रांतीमध्ये जातोय पुढे. इट्स हं, गोइंग टू बी द इव्हॉल्युशन हं, व्हेरी सून, की लर्निंग प्रोसेस विल बी हॅव्हिंग लॉट ऑफ थिंग्स कनेक्टेड विथ एआय. हं, पण ते टीचरसाठी, हं. ते एज्युकेटर्ससाठी. एज्युकेशन. हाऊ वी आर गोइंग टू ब्रिंग दोज चेंजेस हां, हां, इन द हां. एज्युकेशन पॅटर्न टू हां. इम्प्रूव्ह द एज्युकेशन हं, सिस्टम, हं, to make them overall ready for future, to हं, make your learners ready. But it's not the kind of things की रोबोटिक्स शिकवलंच पाहिजे हं, किंवा हं. हे केलं पाहिजे असं नाहीये. कोडिंग कंपल्सरी केलेलं आहे त्यानं आता कोडिंग सीबीएसई कितव्या मध्ये. स्टँडर्ड पासून साधारणतः 6वी विद्यार्थ्यांना? पासून कंपल्सरी केलंय कोडिंग एनईपी प्रमाणे. दोघं बोर्ड आहे ना? सगळ्यांनाच आयजी केलंय. की आयबी बोर्ड तो काय प्रकार आहे? मी आयबी ऐकलं. इज अ इंटरनॅशनल बोर्ड, त्याचा आणि आपल्या पण हे सगळे बोर्ड भारत सरकारच्या अंडरच येतात. भारत सरकारच्या अंडर आयबी बोर्ड नाहीये. आयजीसीएसई बोर्ड केम्ब्रिज बोर्ड्स आहेत. म्हणजे केम्ब्रिज बोर्ड. आपण त्याला फॉरेन बोर्ड बोलू फॉरेन शकतो. सर्व्हिसेस त्यांचं साठी शेड्यूल जर वेगळं असतं. फॉरेन सर्व्हिसेस समजा फॉरेन ज्याला सर्व्हिसेससाठी नाहीये ते. मग आजकाल बरीचशी मुलं 12वी नंतर जे त्यांना कोर्स करायचे त्याच्यासाठी वेगळ्या कंट्रीजमध्ये जातात, लाईक ऑस्ट्रेलिया म्हणा, ओके ओके. सिंगापूर हां, म्हणा, हां, हां. त्याचा युके म्हणा. अभ्यासक्रम बऱ्यापैकी कव्हर झालेला त्याची असतो. जी सिस्टम आहे, नॉट सिस्टम. एक्झॅक्टली अभ्यासक्रम, सिस्टम. सिस्टम. अभ्यासक्रम इंडियन्स बेस्ड आहे. ओके. हां, हां, मी हां. अगदी तुम्हाला ही गोष्ट सांगू शकते की आपला जो भारतीय अभ्यासक्रमाची पद्धत आहे, हां. जी मेथोडॉलॉजीज आपण फॉलो हां, करतो, हां. म्हणजे एशियन बोलू शकतो, हां. इवन इन द जपान अँड चायना ऑल्सो. हां. दॅट्स वाय समवेअर वी स्टँड ऑन द टॉप हां, हां, हां. in world also when we हां. talk about technology. टेक्नॉलॉजी. Then why everybody is supporting us, why हं. they want us, हं, हं. because our education system methodology what we are into, it's number one. ओके. त्यांची ना प्लेवे मेथड्स असते, डेमॉन्स्ट्रेशन बेस असतं. हं, हं. समवेअर ना जी आपल्या मुलांना एक हं. अभ्यासाची जी सवय असते हं. ना, कोर बेस्ड लर्निंगची, हां. ती त्यांच्याकडे येण्यासाठी थोडा
प्रॉब्लेम असतो. ओके. आपण म्हणजे बेस फाउंडेशन पूर्ण तयार करतो येस, आपल्या एज्युकेशन मुलांचा सिस्टीम जो मध्ये. असतो, हा. इंडियन मुलांचा आणि जो जो तो त्याचा फायदा पुढे होतो. आपण पुढे स्टेप बाय होतो, स्टेप जातो. त्यांच्याकडे चायना, जपान मध्ये डायरेक्ट प्रॅक्टिकल एज्युकेशन म्हणजे छोटे चायना आणि छोटे. जपान आपल्या पद्धतीनेच अभ्यासक्रम असतो. त्यामुळे आपली एशियन हा, मुलं म्हणजे जी मला असतात असं ना, म्हणजे ज्या पालकांना इतर देशांचं जे कौतुक आहे अभ्यासक्रमाचं म्हणा हा किंवा आहे, हा तर त्यांनी समजून घ्यावं की भारतीय शास्त्र कुठलंही असू देत किंवा येस येस एज्युकेशन वी सिस्टीम हा ऑलवेज त्याला काहीतरी येस वी आर आधार डुइंग आहे ग्रेट. पाठीमागे. त्याचा फायदा आपल्याला काही वर्षांनंतर होतो. डेफिनेटली आज आज वैश्विक पातळीवरती इंडियन टेक्निशियन्स, इंडियन टेक्नॉलॉजी, इंडियन सायन्सिस्ट, इंडियन स्टुडंट्सना फार नाही, आपण हे केलं विशेष जाते, जे गुगलचे अप्रिशिएट. सीईओ असू देत, मायक्रोसॉफ्टचे येस असू देत, येस अनेक त्यांना मोठे इंडियन्स पाहिजे आहेत ऍक्च्युली, कारण दे आर डुईंग बेस्ट. मोठ्या कारण मोठ्या आपली मुलं पदांवरच ज्या भारतीय पद्धतीने आहेत. अभ्यास हा. करतात ना, जे आपले विद्यार्थ्यांचे ऍज अ विद्यार्थी म्हणून जे आहेत, हा हा हा. तसे ते तेवढे स्किलफुल त्यांना नाही मिळत स्किलफुल. बाहेरच्या याच्यामध्ये. आता IB कोणासाठी आहे, IGCSE वगैरे, त्यांना 12वी नंतरचं एज्युकेशन हा. बाहेर करायचंय ना, बाहेर करायचंय. त्यांच्यासाठी इट गोज हा गुड. हा पॉईंट महत्वाचा आहे. ज्यांना 12वी नंतर बाहेर शिकायचंय, बाहेरचा अभ्यासक्रम हे करायचं, त्यांच्यासाठी IB बोर्ड आहे. येस, तर ते आणि महत्वाचं आहे. आपली मुलं पण 12वी करून इंजिनिअरिंग करून बाहेर जाऊन आज शिकतायत. शिकतात प्रचंड वाढ आहे, 26% वाढ होत चालली आहे 6 बाहेर. महिन्यात हा. आपल्या बाहेरचं स्टुडंट्सना. शिक्षण आणि घेणारे. युनिव्हर्सिटीज आर बिहाइंड इंडियन स्टुडंट्स टू टेक द ऍडमिशन्स, ओके, अँड दे दॅट्स आर गेटिंग द नाईस. बेस्ट स्टुडंट्स. असं आहे, नक्कीच त्यामुळे खूप आपलं अभिमानाची आणि एज्युकेशन. चांगली गोष्ट आहे की भारतीय अभ्यासक्रम हा खूप परिपूर्ण आहे हा आणि जो खूप येस, बेस आहे. त्याला उगाचच इतरांचा हेवा किंवा हे करण्यापेक्षा नाहीच आपल्याकडे नाहीच काय आहे नाहीच त्या हंड्रेड गोष्टींचा पर्सेंट पालकांनी खरंच विचार करावा. या गोष्टींवर उगाच मला याला नंतर इकडे पाठवायचंय, तिकडे पाठवायचंय, पण त्याचा हा. बेस जो नाही, आहे आपली मुलं जात तो आहेत ना, मुळात 12वी आहे इथे करतात, आहे. इंजिनिअरिंगचा अभ्यास करतायत, हा आणि स्वतःच्या हिमतीवरती हा स्कॉलरशिप्स घेऊन हा. दे आर गेटिंग द ऍडमिशन्स. नक्की. म्हणजे त्यांनी काही IB वगैरे मध्ये अभ्यास नाही केलेला आहे. अभ्यास नाही केलेला. आपल्या इंडियन सिस्टम मी म्हणूनच म्हटलं की म्हटलं स्टेट बोर्ड मध्ये शिकलेली मुलं मुलं सुद्धा सुद्धा आज आज शेवटी फार आपण चांगल्या बोर्डावर नाही, पद्धतीने शाईन एखाद्याला करतात. आपण बोर्डाच्या याच्यामध्ये बसवून त्याला त्याचं स्केल मोजू शकत नाही की हा व्यक्ती इथे शिकला म्हणजेच तो मोठ्या हा, पदावर जाईल. ह्या गोष्टी आता आपण 10वीच्या अभ्यासापर्यंत आजकाल जे CBSE एज्युकेशनचं चालू आहे ते यासाठी, कारण ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं जे प्रिपरेशन असतं ना, ते आमच्या अभ्यासक्रमामध्येच होत जातं. ओके. म्हणून ते एक पद्धतीने थोडं फायद्याचं असतं. पण फी स्ट्रक्चर मध्ये डिफरन्स असेल या सगळ्या हा, बोर्डांचा, कारण बरोबर? बोर्ड्समध्ये फरक असतो मॅम. आपल्याला CBSE बोर्ड कडून बरेच नॉर्म्स येतात. ओके. CBSE एक ओव्हरऑल डेव्हलपमेंटचं बोर्ड असतं, त्यामुळे त्यांच्याकडून कसं असतं की हे पण मुलांना मिळालं पाहिजे, हे करायचं, हे करायचं, हे करायचं, असे शाळांना नॉर्म्स असतात. आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला ते द्यायचंच असतं. दॅट्स वाय समवेअर देर इज अ डिफरन्स ऑफ द फीज ऑल्सो. लाईक वी हॅव द रूल की यू कॅनॉट हॅव द मोर दॅन 35 स्टुडंट्स इन द क्लास. मग तुमच्या वर्गामध्ये 35 पेक्षा जास्त मुलं नसतात. कुठल्या बोर्डाला आहे? CBSE बोर्डला तर आहेच आहे. ICSE ला आणखी कमी आहे ना त्याचा जो? ICSE ला पण कमी आहे. त्याच्यापाठी कारण आहे मॅम, कारण ते कंटेंट असतं ते मुलांपर्यंत पोहोचवणं शिक्षकांचं काम असतं. त्याच्यासाठी प्रत्येक control विद्यार्थ्याबरोबर एक होण्यासाठी. प्रॅक्टिकल फेस टू फेस रिलेशनशिप असली पाहिजे, आणि ती क्रिएट करण्यासाठी देर हॅज टू बी लेस नंबर ऑफ द स्टुडंट्स इन द हा. क्लास. आणि म्हणून त्याचं फी स्ट्रक्चर थोडं जास्त थोडं असेल. जास्त असतं. त्याच्यामुळेच असेल, येस, बरोबर? 100% असेल. तर नक्की मला वाटतं आजचा जो ब्लॉग आहे ना तो खूप असा माहितीपूर्ण झालाय. खूप पालकांना या माहिती मॅडमने जी खूप सर्वांगीण माहिती दिली, मी तर म्हणेल की पालक आजकालचं जो मी सांगितलं की खूप मुलांना प्रेशराईज करताय की मला मुलीला हे येतंय, माझ्या मुलीला हे काय येत नाही. खूप पालक स्वतःच टेन्शन मध्ये आहेत. त्यामुळे आता जी पुढचा जो नेक्स्ट आपलं पुढचं जे शैक्षणिक वर्ष येणार आहे, त्यामुळे जे त्यामध्ये जे पालक ऍडमिशन घेणार आहे आपल्या मुलांचं, खास करून पहिलीला, तर तोच पहिला टप्पा असतो. तर त्यासाठी जर तुम्ही मुलांचं ऍडमिशन असेल तर हा ब्लॉग पूर्णपणे नक्की बघा की CBSE, ICSE या बोर्डांमध्ये काय फरक आहे, कुठल्या बोर्डामध्ये ऍडमिशन घेणं माझ्या पल्ल्यासाठी महत्वाचं असेल, की उगाच माझ्या जवळ आहे म्हणून मी त्या बोर्डाला टाकलं, की त्या शाळेची इमारत खूप मोठी आहे म्हणून मी त्या शाळेला टाकलं, त्या शाळेमध्ये AC आहे म्हणून मी टाकलं. तर ह्या गोष्टींचा विचार करू नका, इन्फ्रास्ट्रक्चरवर जाऊ नका. तर माझ्या पाल्याला जे हवंय, माझ्या मुलाला जे हवंय, तर त्या शाळेमध्ये ते मिळणार आहे का, थोडासा शाळांचा परिसराचा अभ्यास करा. आणि जर तुम्ही मीरा भाईंदर मध्ये राहत असाल तर मी खूप शाळा फिरल्यानंतर ही शाळा मला मिळाली आहे. जर तुम्ही मीरा भाईंदर मध्ये राहत असाल आणि तुमच्या मुलीला जर या येणाऱ्या वर्षी जर पहिलीला ऍडमिशन घेणार असाल तर नक्की मी सजेस्ट करेन की या शाळेचा एकदा नक्की विचार करा, व्हिजिट करा. या शाळेबद्दल मी सर्व माहिती आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. तर
असेच नवीन नवीन विषय मी तुमच्या सोबत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि तोपर्यंत बघत राहा आपले पालकांना एक YouTube. छोटासा मेसेज आहे. नक्की नक्की. जेव्हा शाळा डिसाईड करणार ना, तेव्हा हे बघायला पाहिजे की माय चाइल्ड हॅज टू बी हॅपी इन दॅट स्कूल. हे महत्वाचं आहे. दे आनंद शुड फील शेवटी. हॅपी टू कम टू स्कूल. हा, कारण काही मुलं रडतात शाळेत जाताना, तर असं नको व्हायला की त्यांना आवडत टू स्कूल, नसेल. दॅट स्कूल इज गुड फॉर. हा, तर आपल्या बाल्याचा आनंद हे सगळ्यात महत्व, कारण आपल्या जीवनाचं मूळच जे आनंद एम आहे ते आहे. आनंद. Yes. आपण जी सगळी धावपळ करतोय बरोबर. याचं मूळच मुळात Yes. जर आपण हॅपी राहणं, आनंदी राहणं जर असेल, आणि जर आपलं जर लहान मूल जर ते शाळेमध्ये जाण्यासाठी रोज रडत असेल, त्यांना आवडत नसेल, तर अशी शाळा निवडू नका. कारण मुलांना ह्या वयामध्ये जे असते पहिली दुसरीचं, त्यांना खेळही आवडतात, त्यांना लर्निंगही आवडतं, सगळ्या गोष्टी आवडतात. खूप चंचल पिढी आहे ही. त्यामुळे अशी शाळा निवडा की तुमच्या पालकांसाठी जो सर्वांगीण विकास त्याचा होईल, अशी शाळा मी निवडली आहे. तुम्हालाही निवडायची असेल तर नक्की या शाळेचा विचार करा आणि भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये अशा नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.